नमस्कार मित्र, मी तात्या सुकाटकर, योगा इन्स्ट्रक्टर आणि वेलनेस कोच. या व्हिडिओमध्ये आपण योग काय आहे आणि योगाच्या 4 शाखा भगवद्गीतेच्या संदर्भाने आपण पाहणार आहोत. भगवद्गीता ही भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला सांगितलेली आहे. भगवान श्रीकृष्ण हे एक असं कॅरेक्टर आहे, ते विश्वचेतनेची अभिव्यक्ती करतात, म्हणून ते भगवान आहेत. आणि अर्जुन हे आत्म्याची अभिव्यक्ती करतो, म्हणजे आत्मा आणि परमात्मा यांचा एक प्रातिनिधिक संवाद चालू आहे या ठिकाणी. आणि स्वतः भगवंत, स्वतः परमात्मा अर्जुनाला म्हणजे त्या आत्म्याला परमात्म्याशी कनेक्ट कसं व्हायचं हे सांगत आहे. तर ह्याच्यामध्ये भगवान श्रीकृष्ण हे जगातले पहिले मानसशास्त्रज्ञ आहेत आणि त्यांनी योगाच्या वेगवेगळ्या शाखा सांगताना ज्याचा जसा मनोभाव आहे, ज्याची जशी भाव अवस्था आहे, तो मार्ग सांगितलेला आहे. मग जो माणूस भावनिक आहे त्याच्यासाठी भक्तियोग सांगितलेला आहे, प्रेमयोग आहे. मग भक्तियोग सांगताना नारद भक्तिसूत्रामध्ये त्याचं वर्णन येतं. नारद म्हणतात, भक्ती ही परमेश्वराप्रती परमप्रेम स्वरूप आहे. सामान्य संसारिक माणूसही आप्त, इष्ट, सगळे, सोयरे, मुलं, बायको यांच्यावरती प्रेम करतच असतो. तर हेच प्रेम ज्यावेळी परमेश्वराप्रती जागृत होतं आणि परमेश्वरावरती निष्काम प्रेम करतो, त्यावेळी ती भक्ती होते. आणि अशी भक्ती त्याला परमेश्वराप्रती समर्पित व्हायला शिकवते. त्याच्यामध्ये समर्पण भाव जागृत करते. आणि समर्पण भाव ज्यावेळी जागृत होतो त्यावेळी माझ्या आयुष्यात जे जे काही भलं बुरं होते, चांगलं वाईट होते, ते परमेश्वरी सत्तेने होते. आणि त्यामुळं त्याच्यामध्ये स्वीकारभाव जागृत होतो आणि समर्पण भाव जागृत होतो. तो पूर्णपणे समर्पित होतो परमेश्वराप्रती. मग हा समर्पण भाव सांगताना भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात, तू कर्म कर, पण कर्मफळाचा त्याग करून फक्त माझ्याप्रती समर्पित हो, म्हणजे तुला कर्माची बाधा होणार नाही. जो माणूस इंटेलेक्च्युअल आहे, तार्किक आहे, बुद्धिमान आहे, त्याच्यासाठी ज्ञानयोग सांगितलेला आहे. ज्ञानयोग सांगताना ते म्हणतात, समत्वम योग उच्यते. जो समत्वभावामध्ये स्थित झाला, जय पराजय, स्तुती, निंदा, मान अपमान, सुख दुःख, ह्याच्यामध्ये समत्वभाव ज्याच्यामध्ये निर्माण झाला, ज्याची बुद्धी स्थिर झाली, त्यांनी स्थितप्रज्ञा हा शब्द वापरलेला आहे. ज्याची प्रज्ञा, बुद्धी स्थिर झाली, ज्ञानयोग आहे. मग ह्या ज्या वेगवेगळ्या 4 शाखा सांगितल्या आहेत, कर्मयोग, ज्ञानयोग, भक्तियोग, राजयोग, पुढे जाऊन अल्टिमेटली एक ध्यानमार्ग आणि ज्ञानमार्ग, ध्यानमार्ग आणि प्रेममार्ग. ध्यानमार्ग हा ज्ञानांचा मार्ग आहे आणि प्रेममार्ग आहे तो भक्तांच्यासाठी आहे, भक्तांचा मार्ग आहे. भक्तिमार्ग आणि प्रेममार्ग एकच आहेत, आणि ज्ञानमार्ग आणि ध्यानमार्ग. तर ज्ञानी एका स्टेजला भक्त होतो आणि भक्त एका स्टेजला ज्ञानी होतो. म्हणजे ज्यावेळी तो समर्पित होतो त्यावेळी त्याच्यामध्ये वैराग्य निर्माण होतं आणि भक्त पुढे जाऊन ज्ञानी होतो आणि ज्ञानी पुढे जाऊन इतका नम्र होतो, म्हणजे ज्ञानाची परिपक्वतेची अवस्था जी असते इतका नम्र होतो आणि इतका समर्पित होतो परमेश्वराप्रती, तो भक्त होतो. आणि भक्त एका स्टेजला त्याच्यामध्ये ज्ञानाची अभिव्यक्ती व्हायला लागते, म्हणजे परमेश्वराचं खरं स्वरूप त्याला समजतं आणि तो ज्ञानी होतो. भगवद्गीतेमध्ये कर्मयोग सांगितलेलं आहे. कर्मयोग सांगताना भगवान श्रीकृष्ण म्हणतात, अर्जुनाला सांगतात, तुझं जे काम आहे तू स्किलफुली कर, कौशल्यानं कर, कौशल्यानं कर आणि फळाची अपेक्षा न करता कर. कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन. आणि दुसरं सूत्र त्यांनी सांगितलं, योगा कर्मसु कौशल्य. जो कौशल्यानं काम करतो आणि फळाची अपेक्षा न करता करतो, निष्काम कर्मयोग साधतो, तो कर्मयोग होतो. हा निष्काम कर्मयोग कोणाला साधेल? जे समाजसेवक आहेत त्यांना कर्मयोग साधतो. जे हायली इंटेलेक्च्युअल लोक आहेत, बुद्धिमान लोक आहेत, तार्किक लोक आहेत, अशा लोकांना ज्ञानयोग साधतो. आणि जे अतिशय भावनिक आहेत
त्यांना भक्तियोग साधतो. आणि आणखी एक मार्ग त्यांनी सांगितलेला आहे राजयोग. राजयोग हा पतंजलींचा अष्टांग योग आहे, तोच राजयोग आहे. तर पतंजलींनी अष्टांग योग सांगताना यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी अशी 8 अंग सांगितलेले आहेत योगाचे. तर पतंजलींच्या योगसूत्रानुसार जी योगाची परिभाषा आहे ती योग चित्तवृत्ती निरोध, चित्तवृत्तींच्या वरती संयम प्राप्त करणं म्हणजे योग. आणि चित्तवृत्तींच्या वरती संयम प्राप्त केल्यानंतर पुढे काय होतं, तर तदा दृष्टो स्वरूप स्थान, म्हणजे आत्मा स्वस्वरूपामध्ये स्थित होतो, म्हणजे तो परमात्म्याशी कनेक्ट होतो, परमात्म्याशी जोडला जातो. तर अशा पद्धतीनं हे 4 मार्ग भगवान श्रीकृष्णाने सांगितले. मी आशा करतो आपण सगळे समजून घ्या. सगळ्यांना मनापासून धन्यवाद.